बदलता भारत, खरं तर बदलता भारतीय जनता पक्ष असा आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे. आणि हा टॉपिक असा असण्याचं कारण महत्त्वाचं आहे ते असं की आजपासून 90 दिवसांचं एक अभियान भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभरात सुरू करत आहे. आणि त्याचं निमित्त आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 108वी जयंती. हा अभियान, हा कार्यक्रम आज सुरू होईल. तो 25 डिसेंबर 2025ला अटलजी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिनी तो संपेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ या विषयासंदर्भात असेल. आणि या विषयासंदर्भाला अनुसरूनच 2 व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. जो बदलता भारत आणि बदलता भाजपचा असेल. बदलता भाजप याच्यासाठी असेल की दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या वेळचा भाजप आणि आजपर्यंत बघितलेला तुम्ही आणि आम्ही आणि देशानी आणि जगानी तो भाजप, या संदर्भात आपण बोलणार आहोत. 2 व्हिडिओ वेगवेगळे असतील. भाजपचे आणि भाजपनी केलेले गेल्या वर्षभरातली किंवा 2014 पासूनची कामं आणि त्याच जोडीने भाजपनी त्यांची इमेज बदलण्याचा केलेला प्रयत्न किंवा त्यांच्या प्रयत्नातून त्यांची बदललेली इमेज. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इंट्रोमध्ये तुम्हाला कळलं असेलच की आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओला अनुसरून येणारा दुसरा व्हिडिओ हे कशा संदर्भात असतील. त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघावेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपल्या कमेंट्स मला द्याव्यात हे देखील मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो आहे. आत्मनिर्भर भाजप आत्मकेंद्रित भाजप झालेला आहे का, या संदर्भात आपण आज आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. भारतीय जनता पक्ष सत्तेत राहण्यासाठी कुठल्याही थराच्या तडजोडी करायला लागलेला आहे का? मग त्या तडजोडी केंद्रीय पातळीवरती असोत किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित बोलायचं झालं तर आपल्या राज्यापुरता असो. मग लोक गमतीने बोलायला लागलेली आहेत की भारतीय जनता पक्ष म्हणजे आता वॉशिंग मशीन झालेला आहे. कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करायला भारतीय जनता पक्ष आता तयार झालेला आहे. सत्ताकारणाचं राजकारण, इलेक्टोरल मेरिट बघितलं जातं भाजपमध्ये. आणि भाजपमध्ये मग ज्यांच्यावरती आरोप केले जातात अशा लोकांना प्रवेश देखील अत्यंत सहजपणे दिला जातो. मग हा जो अभियान, हे जे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हातात घेतलेला आहे आजपासूनचा, आणि त्याला नाव काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी. पण हे हर घर स्वदेशी आणि घर घर स्वदेशी करण्यापर्यंत आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेला भारतीय जनसंघ, ते आजपर्यंतचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास काय होता ते आपण या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सत्ताकारणाचं राजकारण हे इलेक्टोरल मेरिटमध्ये एक अविभाज्य अंग असतं. कुठला पक्ष ते कुठल्या प्रकारे करतो, मग तो साधन शुचिता जपणारा भारतीय जनता पक्ष. आता मी मुद्दामून तुम्हाला काही लोकांशी मी बोललो, काही नेत्यांशी मी बोललो, त्यांनी एक शब्द अत्यंत चपकलपणे वापरला, तो मी तुम्हाला इथे मुद्दामून सांगणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की साधन शुचिता ही आता सत्ता साधन झालेलं आहे का? पंडित दीनदयाळ उपाध्याय एकदा असं म्हणाले होते की भारतीय जनसंघ इज अ पार्टी विथ डिफरन्स. पण मी मुद्दाम तुम्हाला हे सांगतोय की सत्तेचं राजकारण करताना भारतीय जनता पार्टी इज नॉट डिफरंट दॅन काँग्रेस, अशी आता परिस्थिती झालेली आहे का? कारणं काहीही असोत. मग काश्मीरमधलं 370 कलम हटवणं असो, त्यासाठी केलेल्या तिकडच्या सत्ताकारणातल्या राजकीय पक्षांशी केलेल्या तडजोडी असोत, की आज इथे महाराष्ट्रामध्ये केलेली अजित पवार असोत, अशोक चव्हाण असोत, विखे पाटील कुटुंब असो, नारायण राणे कुटुंब असो, यांना आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाने सामावून घेतलेल्या तडजोडी असो. पण याच जोडीला एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घेतली पाहिजे, आणि त्यासाठी मी तुम्हाला काही आकडेवारी देखील मी मुद्दाम आणलेली आहे, ती देखील सांगणार आहे की भारतीय जनसंघ स्थापन झाल्यापासून ते अगदी कालपर्यंतची ती आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. भारतीय जनसंघ कधी स्थापन झाला ते आपण बघू. त्याच्यानंतर प्रामुख्याने आपण बोलणार आहोत. याचं कारण असं प्रामुख्याने मी बोलण्याचं की 2014 नंतर नरेंद्र मोदी आल्यानंतर सत्तेमध्ये किंवा भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ स्थानी आल्यानंतर जे बदल घडले त्या संदर्भात आपण बोलू.
विकासाची कामं झालेली आहेत, पण विकासाची कामं झाली आहेत म्हणून ॲडजस्टमेंट करायला लागल्या का, या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. भारत हा आज जगातल्या 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था बनला आहे. तर महाराष्ट्र हे देशातलं 1 नंबरचं स्थान पटकावून बसलेलं आहे. हे 1 नंबरचं स्थान महाराष्ट्राला कशामध्ये मिळालेलं आहे, तर परकीय गुंतवणुकीमध्ये, FDIमध्ये. लक्षात घ्या, 2024-25मध्ये ही विक्रमी गुंतवणूक देशाच्या गुंतवणुकीच्या तब्बल 40% होती. 4,21,929 कोटी रुपयांची गुंतवणूक ही देशाची होती. तर त्यामध्ये 1,64,875 कोटींची गुंतवणूक ही एकट्या आपल्या महाराष्ट्र राज्याची होती, जी गुंतवणूक तब्बल 40% होती आणि जिची वाढ ही तब्बल 32% अधिक झालेली होती. आपण परकीय गुंतवणूक करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर ठरलेला आहे. हे नमनाला घडाभर तेल मी का होतोय हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण हे जे 2 व्हिडिओ असतील ते व्हिडिओज याच्या मागचं कारण आहे. भारतीय जनता पक्षाने मी मगाशी म्हणालो तशा केलेल्या तडजोडी, पण विकास कामं जी भारतीय जनता पक्षाने केली आहेत ती तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येणार नाही, ती तुम्हाला आणि आम्हाला मान्य करावीच लागतील. भारतीय जनता पक्षाचा विरोध हा एक पक्ष म्हणून होऊ शकतो, एक विचारसरणी म्हणून होऊ शकतो, पण त्यांनी केलेल्या विकास कामांकडे तुम्हाला आणि आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, 2014 नंतरचा जो विकास झाला, विविध क्षेत्रातली जी प्रगती झाली ही तुम्हाला आणि आम्हाला मान्य करावीच लागणार आहे. स्टार्टअप इंडियामध्ये आजपर्यंत 1,76,000 एवढी संख्या जी आहे ती विक्रमी संख्या स्टार्टअप इंडियाची झालेली आहे. देश आत्मनिर्भर झालेला आहे. देशाने 2014 नंतर प्रामुख्याने ज्या 2 गोष्टी केल्या ते एक राष्ट्र एक रेशन कार्ड आणि डिजिटल इंडियाच्या अनुसंधानातनं किंवा अनुषंगाने ई गव्हर्नन्स, ई लर्निंग आणि ई इन्फ्रास्ट्रक्चर. देशभरामध्ये आत्तापर्यंत एकूण 4,070 नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. त्यातल्या 560 केंद्रात आहेत, तर तब्बल 3,510 राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये या नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. यातल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत, मी तुम्हाला काही महत्त्वाची आकडेवारी देणार आहे. 2014 पासूनच्या या सगळ्या आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडणार नाही, कारण मला कल्पना आहे की व्हिडिओची लांबी जास्त होता कामा नये. पण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. सोशल वेलफेअर आणि एम्पॉवरमेंटमध्ये आपण 1,401 योजना लागू केलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रातल्या योजनांची आकडेवारी आहे 1,013ची. शेती, ग्रामविकास आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये 676 एवढ्या योजना आजपर्यंत सुरू आहेत. महिला आणि बालकल्याणमध्ये 427 योजना सुरू आहेत. व्यापार आणि उद्योगामध्ये 593 योजना सुरू आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 2014 नंतर 7 नवीन IIT देशभरात उघडले गेले, 8 नवीन IIM संस्था उघडल्या गेल्या, 16 नवीन AIIMS म्हणजे मेडिकल संदर्भातल्या ज्या संस्था होत्या त्या उघडल्या गेल्या. 490 एवढी तब्बल नवीन युनिव्हर्सिटीज या देशभरामध्ये स्थापन झाल्या. तर तब्बल 30,000 वोकेशनल एज्युकेशन स्कूल्स 2014 पासून आपल्या देशामध्ये स्थापन झालेले आहेत. त्यामुळेच मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो आहे की विकास 2014 नंतरच झाला का, तर हो, निश्चित 2014 नंतर विकास या देशामध्ये निश्चित झाला. याचा अर्थ 2014च्या आधी विकास होतच नव्हता का, तर असं अजिबात नाही. 2014च्या आधी देखील या देशामध्ये भरपूर गोष्टी घडल्या, पण 2014 नंतर भारताला, आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी एक गती मिळालेली आहे ती तुम्हाला आणि आम्हाला, जे मी मगाशी म्हटलं आहे तसं, नाकारता येणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे भारतीय जनसंघाची स्थापना 1951ला झाली. 1952 ते 1971 या कालावधीत भारतीय जनसंघ 5 लोकसभांच्या निवडणुका लढल्या आणि त्याच्यानंतर 1977ला भारतीय जनसंघ हा जनता पार्टीबरोबर निवडणूक लढला. तेव्हा भारतीय जनसंघाला 93 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये 299 जागा या संपूर्णपणे जनता पार्टीला मिळाल्या होत्या आणि त्यावेळी लोकसभेच्या जागा होत्या 405. आणि त्यानंतर मोठी घडामोड झाली. 5 आणि 6 एप्रिल 1980ला 2 दिवसाचं दिल्लीमध्ये अधिवेशन झालं. 5 आणि 6 एप्रिलला जे अधिवेशन झालं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. भारतीय जनसंघ विलीन करण्यापेक्षा म्हणूया आपण की भारतीय जनसंघ जाऊन
भारतीय जनता पक्ष असा एक नवीन पक्ष भारताच्या राजकीय पटलावरती उगवला किंवा भारतीय राजकारणाच्या देशाच्या राजकारणाच्या पटलावरती भारतीय जनता पक्षाचा उदय झाला। त्याच्या आधी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशिवाय जेव्हा प्रथमच निवडणूक लढली गेली ती निवडणूक त्यांनी अटलजी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने अटलजींचा काळ सुरू झाला। अटलजींचा काळ जो सुरू झाला तेव्हा अटलजी भारतीय जनसंघाचे अध्यक्ष झाले आणि 1973ला 11 जानेवारी रोजी लालकृष्ण अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष झाले। आणि त्यानंतर मी मगाशी तुम्हाला म्हणालो आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, आदरणीय अटलजी वाजपेयी आणि मग लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी असतील असे विविध दिग्गज नेते या भारतीय जनता पक्षामध्ये आले। आणि आज जे अभियान सुरू झालेलं आहे हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी या अभियानाने एक मूर्त स्वरूप घेतलं आणि या पार्टीनी या पक्षांनी एक मूर्त स्वरूप एका अभियानाच्या माध्यमातून तुमच्यासमोर 90 दिवसांसाठी आणलेलं आहे। आजचा व्हिडिओ हा केवळ मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं आहे अभियान हर घर स्वदेशी आणि घर घर स्वदेशी या अनुषंगाने केलेला आणि एक ओझरता उल्लेख असलेला की पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा भारतीय जनसंघ याच्यापासून सुरू झालेला प्रवास भारतीय जनता पक्षाचा तो आजपर्यंत काय आहे त्या संदर्भात होता। उद्याचा व्हिडिओ ॲडजस्टमेंट केलेला भारतीय जनता पक्ष, साधन शुचिता खरोखर विसरलेला आहे का भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाच्या आज असणाऱ्या त्यांच्या वागणुकीतला फरक, त्यांच्या नेत्यातल्या वागणुकीतला फरक, त्या पक्षाचा एका मोडस ऑपरेंडीचा फरक या संदर्भात मान्यवरांशी मी बोललेलो आहे। त्यांना काय वाटतं त्या संदर्भात असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं त्या संदर्भात असेल, त्यांच्यावरती जे आरोप केले जातात की ते अंधभक्त आहेत त्या अंधभक्तांना काय वाटतं त्या संदर्भात असेल, त्यांना जे हिणवून दाखवतात अंधभक्त म्हणून त्यांना काय वाटतं भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचं किंवा त्यांच्या बदललेल्या स्वरूपाचं त्या संदर्भात असेल। भारतीय जनता पक्षाच्या नाण्याची दुसरी बाजू मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हणालो आहे त्याप्रमाणे तुमचे कमेंट्स मला अपेक्षित आहे। आणि हे दोन्ही व्हिडिओ झाल्यानंतर मला स्वतःला वाटणारी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातली काय बाजू आहे, माझी स्वतःची बाजू, हे देखील मी तुमच्यासमोर नंतर कधीतरी घेऊन येईल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच तातडीने मिळत जातील। तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।